काँग्रेस सोबत त्या ठिकाणी ते गेले, काँग्रेसचे पाय त्या ठिकाणी ते चाटतात, ते काँग्रेसचे ते मिंदे झालेले आहेत, त्याच्यामुळे त्या मिंदे म्हणून आम्हाला नाव ठेवतात. जे म्हणायचे की यांचे 50 मध्ये 5 पण आमदार येणार नाही, आम्ही 50 चे 60 आम्ही झालो आणि त्याच्यामुळे सारखं यांच्या डोळ्यामध्ये खपतोय. ते 56 वरचे 20 वर आले, आम्ही नाही संपलो. आगामी काळात महानगर निवडणुका ह्या पार पडणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत कुठेतरी महायुतीमधलं कसं संघटन असणार आहे किंवा युती होणार की नाही यावरती भाष्य केलं होतं. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलूयात. सकाळी रवींद्र चव्हाणांनी महानगरपालिका निवडणुका युती म्हणून लढणार, यामध्ये शिवसेनेला सोबत घेतले जाणार आहे भाष्य केलं. कसं पाहता येईल त्यांच्या वक्तव्याकडे? आनंदाची गोष्ट आहे. कदाचित हे जर नगरपालिकेमध्ये झालं असतं तर रिझल्ट काही वेगळा आला असता, परंतु महापालिकांचं कार्यक्षेत्र मोठं असते आणि म्हणून महायुतीमध्येच लढायला आपण जर लढलो तर याचा फायदा पक्षाला होईल. जसं विधानसभेमध्ये आपल्याला झाला तसा होईल. मात्र कुठेतरी शिंदेंनी ज्यावेळेस केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण यावरती भाष्य करतात असं वाटतंय का? असं नाहीये. आता स्थानिक नगरपालिकांमध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह असतो, प्रत्येकाला नगराध्यक्ष नगरसेवक व्हायचं असतं, पण महापालिका क्षेत्र मोठं आहे आणि अनेक वर्षापासून ज्या महापालिका विरोधकांच्या ताब्यात आहे त्या काढायच्या आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला सगळ्यांना सोबत राहूनच लढावं लागेल आणि करावं लागेल. म्हणजे एकीकडे तुम्ही जे म्हणताय तो विरोधक, मात्र कधी काही ते सत्तेत होते, तुमच्या सोबतचे सहकारी होत आहेत, तेच आज कुठेतरी तुम्हाला मिंदेगट म्हणतायत आणि निवडणुका जिंकण्यासाठी म्हणून कुठेतरी भाजप सोबत जात आहेत. असं आम्ही बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडल्यामुळे आम्ही बाहेर पडलो. आम्ही उठाव केला, क्रांती केली आणि जनतेने आम्हाला स्वीकारलं. जे म्हणायचे की यांचे 50 मध्ये 5 पण आमदार येणार नाही, आम्ही 50 चे 60 आम्ही झालो आणि जे सांगायचे की एकनाथ शिंदे संपले ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत आणि त्यांनी डबल उपमुख्यमंत्री पण झाले आणि त्याच्यामुळे सारखं यांच्या डोळ्यामध्ये खपतोय. ते 56 वरचे 20 वर आले, आम्ही नाही संपलो आणि त्याच्यामुळं काँग्रेस सोबत त्या ठिकाणी ते गेले, काँग्रेसचे पाय त्या ठिकाणी ते चाटतात, ते काँग्रेसचे ते मिंदे झालेले आहेत, त्याच्यामुळे त्या मिंदे म्हणून आम्हाला नाव ठेवतात. ठाकरे बंधू एकत्र येणार आहे म्हणून कुठेतरी शिंदेंना जवळ घेतलंय आणि मुंबई महानगरपालिका असो किंवा ठाणे महानगरपालिका असो त्या काबीज करण्यासाठी भाजप डाव खेळत आहे असं वाटतंय. असा काही डावगिव वगैरे नाहीये. कोणी दोन्ही भाऊ एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे, परंतु शिवसेना भाजपाची युती श्रद्धेय अटलजी वाजपेयी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, प्रमोदजी महाजन, आडवाणी साहेब यांनी केली होती आणि तिला तडा जाऊन काँग्रेस सोबत शिवसेना गेली होती आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्या मूळ विचाराकडे यावं याच्याकरता आम्ही उठाव केलेला आहे. याच्यामध्ये कोणाला संपवण्याकरता किंवा याच्याकरता हा आमचा निर्णय नाहीये. आमचा हिंदुत्वासाठी हा निर्णय होता. एकीकडे बघितलं तर आपण नगरपालिका नगरपरिषद निवडणुका झाल्या, कुठेतरी महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत, भाजप असो सेना असो, यांच्यामध्येच विरोधी पक्षाची भूमिका त्यांनी बजावली, विरोधकांची कुठलीही भूमिका नव्हती. तर मग आता पुन्हाही या निवडणुकांमध्ये येणाऱ्या तसंच चित्र दिसेल का? नाही, महापालिकेचं चित्र राहणार नाही, कारण नगरपालिकांमध्ये छोट्या कार्यकर्त्याची लढाई असते. प्रत्येकाला आमदार प्लस नगरसेवक नगराध्यक्ष व्हायचं असते, त्याच्यामुळे तिकडे दुर्लक्ष केलं गेलं. पण महापालिकेचं कार्यक्षेत्र मोठं आहे, त्याच्यामुळे इथे सगळ्या निवडणुका ह्या महायुतीमध्ये लढल्या जातील. तर पालिकेवरती शेवटचा प्रश्न होतो, पालिकेवरती आजवरती शिवसेनेचा झेंडा राहिलेला आहे. आता भाजप तुमचं घटक पक्ष आहे, सोबत महायुती आहे, तर मग आता कसं बघतायत की भाजपचं कमळ फुलणार की सेनेचा झेंडा फडकणार? दोघांचं मिळून फुलणार. तर हे होते संजय गायकवाड आपल्यासोबत बोलण्यासाठी. भाजप असो किंवा सेना असो, महायुतीचा झेंडा या ठिकाणी फडकणार. मुंबई महानगरपालिकेवरती भाजपचा नाही महायुतीचा झेंडा फडकणार असं ठाम मत संजय गायकवाड यांनी व्यक्त केलं. प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी, नागपूर.